ब्रेन ट्यूमर होण्याची ही 7 प्राथमिक लक्षणे दुर्लक्षित करू नका, अन्यथा भयंकर परिणाम भोगावे लागतील. अलीकडे लोक वेगवेगळ्या आजारांबाबत सतर्क राहू लागले आहेत. पण असेही काही आजार आहेत ज्याबाबत लोकांमध्ये अजिबात जागरूकता नाही. त्या ब्रेन ट्यूमरसारख्या आजाराचा लोक अंदाजही घेऊ शकत नाही आणि जेव्हा याची माहिती मिळते तेव्हा बराच वेळ निघून गेलेला असतो. आकडेवारीवर नजर टाकली तर भारतात दरवर्षी 40 ते 50 हजार लोकांना ब्रेन ट्यूमरचं निदान होतं. यात सर्वात जास्त लहान मुलं शिकार होतात. एक्सपर्टनुसार ट्यूमरची लक्षणं त्याच्या लोकेशनवर निर्भर असतं. जर ट्यूमर मेंदूच्या ज्या भागात असेल त्याद्वारे तुमचे डोळे आणि हातपाय कंट्रोल होतात तर व्यक्तीच्या त्या अंगामध्ये कमजोरी येऊ शकते. चला तर जाऊन घेऊया ब्रेन ट्यूमरची काही महत्त्वाची लक्षणं. तर मंडळी, पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे सतत होणारी डोकेदुखी. बहुधा असं मानलं जातं की डोकेदुखी ट्यूमरचं सुरुवातीचं लक्षण आहे. पण डोकेदुखी ही मोठ्या ट्यूमरमुळे होते आणि ही ट्यूमरची स्टेज नाही आहे. आणि म्हणून अत्यंत सतत डोकेदुखी होणं, अगदी दिवसभर डोकं दुखत राहणं, त्यावेळेस आपण तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. नंबर 2, चालता चालता अचानक झटका येणे. हे कोणत्याही प्रकारच्या ट्यूमरचं सुरुवातीचं लक्षण असतं. डोक्यात असलेल्या ट्यूमरमुळे न्यूरॉन्स अनियंत्रित होतात. त्यामुळे व्यक्तीची हालचाल असामान्य होते. अशा वेळी पूर्ण शरीरासोबत शरीराच्या एखाद्या अंगाला झटके जाणवू शकतात. मंडळी, या लक्षणाकडे सुद्धा दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. नंबर 3, अचानक बॅलन्स बिघडणं. जर तुम्ही एखादी वस्तू नीट उचलू शकत नसाल, पायऱ्यांवर व्यवस्थित चढू वा उतरू शकत नसाल, तुमचा तोल जात असेल तर हे संकेत घातक आहेत. बोलताना चेहऱ्यावरील हावभाव कंट्रोल न करू शकणे हाही याचाच भाग आहे. आणि म्हणून असा बॅलन्स जर तुमचा वारंवार बिघडत असेल तर आपण तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे, कारण कदाचित हे लक्षण ब्रेन ट्यूमरचंही असू शकतं. नंबर 4, शरीराचा एखादा भाग सुन्न होणे. जर तुमच्या शरीराचा एखादा भाग सुन्न पडत असेल किंवा तुम्हाला काही जाणवत नसेल तर याबाबत तुम्ही लगेच काहीतरी करायला हवं. जेव्हा ट्यूमर स्टेज तो भाग जो मेंदूला पाठीच्या कण्याशी जोडतो त्यामध्ये असतो तेव्हा ही समस्या होते. तर मंडळी, म्हणून तर आपण ही जे लक्षण आहे, संकेत आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नका. नंबर 5, स्मरणशक्ती कमजोर होणे. ट्यूमरमुळे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तित्वामध्ये बदल होतो. ज्या लोकांना ट्यूमर असतो त्यांची स्मरणशक्ती कमी होते. ते गोष्टी विसरू लागतात. त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमुळे चिडचिडही होते. नंबर 6, डोळ्यांसमोर धुसर दिसणे. धुसर दिसणे किंवा डोळ्यांना डबल दिसणे किंवा प्रकाश नाहीसा होणे ही सुद्धा ट्यूमरची लक्षणे असू शकतात. तुम्हाला काहीही चिन्ह दिसू शकतात. तर मंडळी, ही जी लक्षणं आहे डोळ्यांच्या बाबतीत हे सुद्धा आपण दुर्लक्षित करू नये. आणि 7वं आणि अत्यंत महत्त्वाचं लक्षण म्हणजे उलटीसारखं होणं. पोट खराब होत असल्यास किंवा उलटीसारखं वाटत असल्यास हे देखील काळजीचं कारण ठरेल. असं सातत्यानं होत असेल आणि या समस्येचं कारण स्पष्ट होत नसेल तर ती चिंतेची बाब आहे. आणि म्हणून ब्रेन ट्यूमरची जी काही लक्षणं आहे त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. सुमारे 70-80% रुग्णांमध्ये डोकेदुखीची लक्षणं दिसून येतात. 5 ते 10% रुग्णांमध्ये हातापायाची शक्ती कमी होते. यासह दृष्टी कमी होणे, डोळ्यांनी डबल दिसणं, गंधहीनता, चेहऱ्यावरील वाकडेपणा, चेहऱ्यावरील सुन्नपणा, काही काळापासूनचा विसरभोळेपणा, चिडचिड वाढणं, समजण्याची क्षमता कमी होणं, गिळताना त्रास होणं, हार्मोन संबंधित विविध लक्षणं, वजन वाढणं, वारंवार लघवीला जाणं, भूक लागणं यांसारखी लक्षणं दिसून येऊ शकतात. ही लक्षणं दिसल्यास त्वरित तज्ज्ञांचा, डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आज आपण या व्हिडिओद्वारे पाहिलेलं आहे ब्रेन ट्यूमरची 7 प्राथमिक लक्षणं. धन्यवाद.